जयस्वाल, राजेंद्र जंजाळ, मानेसाहेब, पटवर्धन, दोन्ही तिन्ही महापौर, सगळ्याचे नाव घेतले तर 5 मिनिटं त्याच्यातच जातात, पण सर्व मान्यवर आहेत. या ठिकाणी संघटनेचा महत्वाचा घटक आहे, म्हणून यांची नावं घेतली तर पलीकडचंच नाव घेतलं नाही त्याला असं वाटायला नको की माझं नाव का नाही घेतलं. खऱ्या अर्थानं आज भूमिपूजन जे होतंय, स्तंभपूजन, जयस्वालांनी मला 8-10 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं, एकदा आम्ही चर्चा केली आणि जयस्वालांनी एक कल्पना माझ्याकडे मांडली की साहेब आपल्याला मध्यवर्ती कार्यालय निवडणुकीचं इथं करायचं का, आपण सगळेजण मिळून करायचं का. आम्ही एका मिनिटात सांगितलं की जयस्वाल साहेब तुम्ही चला कार्यालय सुरू करा, आपण त्याचं स्तंभपूजन करून कार्यालय चालू करू. मलाही वाटलं नव्हतं की जयस्वाल साहेब एवढ्या लवकर कार्यालय सुरू करतील. पत्रकारांनी जयस्वाल साहेब आज सकाळी मला विचारलं, आज मी सकाळी मुंबईत निघालो, बायकार आलो, मी आजकाल बोलत नाही म्हणून काही लोकांना वाईट वाटायला लागलंय. माझ्यावर 3 केसेस आहे म्हणून मी बोलत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. केसेसला घाबरणारा शिवसैनिक असतो का हो कधी? मी त्यांना सगळ्याला पुरून उरणार आहे एवढी ताकद माझ्यात पण आहे. परंतु पत्रकारांनी होते सगळ्यात पहिलं मराठवाड्यातलं कार्यालय तुमच्याकडे कसं काय उघडे म्हणजे आज तुम्ही खोलायला लागले. मी म्हणलं एक लक्षात ठेवा की आमची निवडणुकीची तयारी पूर्वीपासून असते, रोज असते, रोज आम्हाला इलेक्शन्स आमच्या डोक्यातही असतं तर आम्ही ते करतही असतो. परंतु ग्रामीणचा कार्यकर्ता आणि शहराचा कार्यकर्ता हा एका ठिकाणी एकत्र कधी येतो. जिल्हा परिषदची निवडणूक असली तर जिल्हा परिषदचे कार्यकर्ते हे त्याच्या सर्कलमध्ये किंवा त्या तालुक्याच्या ठिकाणी असतात. महानगरपालिकेची निवडणूक असेल तर महानगरपालिका क्षेत्रामधले कार्यकर्ते त्यांच्या भागामध्ये असतात. परंतु आम्हाला हे कार्यालय उघडायची मागची भूमिका आमची अशी आहे की या ठिकाणी येणारा शहरातला प्रत्येक कार्यकर्ता पहिले जिल्हा परिषद लागली तर हेच कार्यकर्ते पूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये जाणार आहे. म्हणून त्यांना जे काही डायरेक्शन द्यायचं किंवा त्यांना जे काही जबाबदारी द्यायची ती जबाबदारी या मध्यवर्ती कार्यालयातून दिली जाणार आहे. तुम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जाल त्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की माझा कार्यकर्ता जो शहरामध्ये राहतो परंतु माझ्या प्रचारासाठी इथं आला, सर्वांचा एकमेव मिलाप झाला पाहिजे यासाठी हे मध्यवर्ती कार्यालय. निवडणुकीमध्ये काय बोलायचं आहे निवडणुकीच्या टायमाला ठरू. परंतु कार्यकर्त्याला आता एक विनंती आहे की आताच्या घडीला जो मराठवाड्यामध्ये पाऊस चालू आहे ना, नाही तर काही लोक याचं बी भांडवल करायला बसलेत. मराठवाड्यामध्ये पाऊस चाललेला आणि यांनी कार्यालयाचं उद्घाटन काय केलं, या सगळ्या टीका होऊ सुद्धा शकते. म्हणून सर्व कार्यकर्त्याला एक विनंती आहे, आताही पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नेहमी हवामान खात्याचा अंदाज चुकतो. आता मलाही वाटायला लागलं की या टायमाला त्यांचा अंदाज चुकावा आणि पाऊस येऊ नये. परंतु आता आहे नैसर्गिक आपत्ती आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आता आपला कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे. भुमरे साहेब काही ठिकाणी जाऊन आले, मी काही ठिकाणी जाऊन आलो, सुद्धा झाली नाही. परंतु गेल्यानंतर कळतं की संसार उद्ध्वस्त होणं कशाला म्हणतात. एक जण मला सोयगावला भेटला, आपल्या जिल्ह्याचा शेवटचा टोक, त्याची बायको आणि तो माझ्या समोर आले आणि त्यांनी ठामपणे सांगितलं, सर्व माझ्या बरोबर सर्व सीओ होते, सर्व अधिकारी होते, सर्व पोलीस ताफा होता, कार्यकर्ते होते, आमदार होते, सर्व होते. त्यांनी सर्व लोकांदेखत 400-500 लोकांदेखत सांगितलं की साहेब मी एक 8 दिवसामध्ये आत्महत्या करणार आहे, हे तुम्हाला सांगून करणार आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते एवढे काही आश्वासक होते की तो करेलच असंच वाटत होतं. म्हणजे एखाद्या वेळेला आपण एखाद्याबद्दलच जेव्हा बोलतो त्या टायमाला तो जो माणूस होता तो शेतकरी होता. त्याने सांगितलं की काय कारण आहे, पीक आलंय आणि साहेब माझी शेती अशी काही वाहून गेली की खाली फक्त गोटे राहिले, दगड राहिलेत.
मी आता 5 वर्ष जर याच्यात माती टाकत बसलो तरी माझी शेती पिकणार नाही. मला काहीतरी आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही. त्याची बायको रडत होती, तो रडत होता, त्याच्या खांद्यावर मी हात ठेवला. बाबा जे होईल आमच्याकडून शक्य ते आम्ही करू, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हे त्याला मी जेव्हा गॅरंटी दिली आणि त्याला सांगितलं, त्याला शपथ दिली, त्याला सांगितलं शपथ खा, तू असं काही करणार नाही, हे तुझ्या बायकोकडे बघ. जर तू समजा कदाचित तुला असं वाटलं की आत्महत्या करावेच, हिला कोण सांभाळेल याचा विचार तर कधी केलास का? त्यांनी ते ऐकलं, समजलं त्याला जी शासनाची मदत आणखी नाही करणार आहे. परंतु ज्यांचे संसार सुद्धा वाहून गेले, ज्यांना कपडे सुद्धा लतर सुद्धा नाही राहिला अंगावर, लहान लेकरं आम्ही पाहिले. पैठणला गेलो होतो, पैठणच्या त्या शाळेमध्ये ते पोरं पाहताना डोळ्यामध्ये अश्रू येत होते. अरे माझं पोरग असतं तर आपण असं केलं असतं. त्याचं फुंकलेलं आहे. जयस्वाल साहेबांनी आमच्या खासदारांच्या माझ्या हस्ते स्तंभपूजन केलंय. निवडणूक हा विषय तर आहेच आहे, परंतु हे मदत केंद्र सुद्धा होणार आहे. शेतकऱ्याची परिस्थिती पाहता त्यासाठी याला मदत केंद्र जरी नाव दिलं तरी चालेल. दोन्ही हेतू त्यातून आम्ही साध्य करणार आहोत. नाही, घाई नव्हती आमची. आम्हाला जेव्हा एखादी निवडणूक लढायची तर ती लढताना पूर्ण ताकदीनिशी कशी लढल्या जाईल त्यासाठी असलेल्या सर्व कार्यकर्त्याची तयारी ही आम्ही करतच असतो 365 दिवस. परंतु आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत म्हणून तिथं पोहोचायला कधी कधी नेत्यांना सुद्धा उशीर होतो. तर आजपासून जर सुरुवात केली तर आम्ही या जिल्हा पूर्ण पिंजून काढू, एक एक गावात जाता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून कार्यालय लवकर आणि प्रचार लवकर. निवडणूक सोहळ्यावर लढणार आहात की युतीमध्येच? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की आज येणारे सर्व आपल्याला महायुतीमध्ये लढायचे आहेत. महायुतीचा भगवा त्या सर्व ठिकाणी फडकवायचा आहे. म्हणून आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत. परंतु जर वरिष्ठाच्या आदेशाला काही लोकांनी जर केलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. परंतु युतीमध्येच या निवडणुका लढल्या जातात एवढं मात्र खरं. किती जागा लढवणार आहे तुम्ही? नाही, हे जर सर्व ठरवायचा अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना. ते वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय घेतील. 115 पैकी किती जागा हव्यात आहे? आणि भाजपचं तर अजून सुरुवातच नाही, प्रचाराचं काहीच नाही. शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. आम्ही आमचा पक्ष म्हणून काम करतोय. आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते एकत्र आणणं, त्यांना निवडणुकीचं तंत्रमंत्र सांगणं, त्यांना त्या कामाला लावणं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कोणी कधी सुरू करावी याबद्दल आम्ही चर्चा करतच नाही. भाजपही त्यांच्या बैठका घेत आहेत, राष्ट्रवादी त्यांच्या बैठका घेत आहेत आणि म्हणून वेगळं काही आम्ही असं करतोय असं काही समजण्याचं कारणच नाही. शहरामध्ये सर्वाधिक आमदार तुमचे, खासदार तुमचा आहे. 115 पैकी सन्मानजनक आकडा किती आहे तुमचा? सन्मानजनक आकडा हे आम्ही जेव्हा बैठकीला बसू त्या टायमाला कळेल. आजच्या घडीला त्या आकड्यावर चर्चा करण्यापेक्षा वार्डामध्ये ताकद वाढवणं हा याच्यावर आमचं लक्ष आहे. नाही, पण आतापर्यंत तुम्ही जास्त जागांवर लढायच्या आहे शहरामध्ये. आम्ही जास्त जागेवर लढायचो हे सगळं इतिहास आहे. म्हणून आता जेव्हा युतीची बोलणी होईल या सगळ्या बाबीचा विचारही केला जातील. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असू, आम्ही हे सर्वांना ते एकमेकाला अंडरस्टँडिंग, विषय एकच राहणार आहे, मुद्दा एकच राहणार आहे की निवडणूक जिंकायची. आणि यासाठी जे जिंकणाऱ्या सीट आहेत त्या कोणत्या पक्षाच्या ते न पाहता त्यांना ते द्याव्यात आणि त्या निवडून आणाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. आधीच खूप अंडरस्टँडिंग भूमिकेत आहात सध्या. आम्ही अंडरस्टँडिंगमध्येच आहोत. मागण्यासाठी आक्रमक असतं पक्ष म्हणून विचारलं. आता हे आक्रमक होणे किंवा जागाची मागणी करणे हे निवडणुकीच्या जेव्हा युतीच्या बैठका होतील त्याच्यानंतर ते आक्रमकता किंवा समंजसपणा आपल्याला पाहायला मिळेल. मोठा भाऊ कोण आहे तुमच्या म्हणजे महापालिकेमध्ये? आम्ही सगळे भाऊ आहोत. तुम्ही आज जे बोर्ड लावलंय त्यावर लिहिलंय की भगवा पुन्हा भडकणार, तर म्हणजे शिवसेनेचाच महापौर होणार. भगव्याला कोणाचा विरोध आहे? भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. भगवा हा आमच्या सर्वांचा आहे आणि म्हणून तो डावलांनी फडकला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेवर आम्ही काय करणार आहोत? भगवा फडकवणार आहोत. म्हणजे कुणाचा आहे? सर्वांचा आहे. म्हणून भगव्याच्या विरोधात जो जाईल त्याला गाडण्यासाठी हे आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. भगवा त्यांचा पण आहे ना, भगवा त्यांचा पण आहे, ते पण म्हणतात भगवा आमचा आहे.
मुसाला घेऊन नाचणारे लोक भगवाच्या बद्दल बोलतात. त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना कोणते झेंडे लागतात? आता मुसा लागतोय त्यांना, फुगड्या खेळत आहेत त्यांच्याबरोबर, एमआयएम लागतोय त्यांना. आजकाल त्यांची युती एमआयएम बरोबर होते, म्हणून त्यांनी भगव्याची भाषा करूच नाही. भगवा हा त्यांचा राहिलेलाच नाही आहे. आव आणून आता तुमच्याकडे भगवा हे राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची जी सुनावणी होती ती पुढे ढकलली आहे, 12 नोव्हेंबरला होणार आहे. पण असं त्यांच्याकडून दावा केला जातो की आम्हाला न्याय मिळेल आणि चिन्ह आणि पक्ष आम्हाला परत मिळेल. न्यायालयामध्ये कोणतीही लढाई लढत असताना असलेला पुरावे किंवा तुम्ही जेव्हा संघटना बांधतात किंवा तुम्ही जेव्हा वेगळे होतात त्या टायमाला असलेली घटना निवडणुकीची ते जी काही ते परिपूर्ण केली असेल तर निकाल त्यांच्या बाजूने लागेल. आम्ही आमच्यातर्फे पूर्ण तयारी केलेली होती, आमची तयारी पूर्ण झालेली होती आणि त्या पद्धतीने आम्ही ते सबमिशन त्या ठिकाणी कोर्टात केलेलं आहे. निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला, भवनाच्या विधानसभेच्या अध्यक्षाने निर्णय दिला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही लढाई चालू आहे ती लढाई आता न्यायालय ठरवेल. म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही सर्व भक्कम बाजू आमची मांडलेली आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला अपेक्षा पण आहे. एक प्रश्न असा आहे की तो सचिन गायवळ नावाचा एक गुंड होता, तो पळून गेलेला निलेश गायवळ आहे ना पुण्याचा, निलेश गायवळ, तर त्याला जो शस्त्र परवाना दिला गेलाय तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय आणि तो सुद्धा जून महिन्यात आणि तोही जून महिन्यामध्ये दिला गेला. हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो. मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा SP कलेक्टर कार्यालय असेल हे लोक शस्त्र परवाना देत असतात. शिफारस केली होती. शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते. ते अंबादास दानवे असं म्हणाले की तुम्ही जे शांत बसले आहात तर 3-3, 4-4 केसेस आहेत त्यामुळे तुमची चौकशी सुरू आहे. 3-3 केसेसची कोणती चौकशी सुरू आहे? आता त्यांनाच विचार, परंतु माझी चौकशी चांगल्या कामाची असेल. त्यांच्या चौकशा कोणत्या आहेत त्या चौकशामध्ये मी पडणार नाही. त्यांची कुठली चौकशी सुरू आहे? आता मला नाही माहिती, यांना फक्त वाकून पाहण्याची सवय लागलेली आहे, आम्हाला छातीत ठोकपणे पुढं लढायची सवय लागलेली आहे. म्हणून आता त्यांची टर्म संपलेली आहे. बिचारे काहीतरी बोलावं म्हणून बोलत आहेत. आता कुठं जायचं या विचारामध्ये त्यांना झोपही लागत नाही. काय कुठं जावं, कोणता पक्ष पाहावा, तुमच्याकडे आहे का? अहो आता जाऊ दे, आमच्याकडे येणारची लाईन फार मोठी आहे. त्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, योग्य वेळी ते निर्णय घेतील. बरं, उद्धव ठाकरे जे आहेत, ठाकरे येत आहेत उद्धव ठाकरे आणि- दौऱ्यावर येत आहेत, खंबारडा मोर्चासाठी ते येत आहेत. काहीच तुम्ही दिलं नाही सरकारला असं त्यांचं म्हणणं आहे, पानं पुसली म्हणून ते येत आहेत. हंबरडा मोर्चा, हो, हंबरडा फोडण्यास पुरती ताकद तरी त्यांच्यात राहिली का? येऊन काय करणार आहेत? चांगले फोटो काढून ते सामनामध्ये छापणार आहेत? शेतकऱ्याला काय देणार आहेत? आणा ना, शेतकऱ्याला काही मदत तर करा. जातील आणि आपला फक्त पक्ष जिवंत ठेवण्यासाठी फिरतील हे लोक. रडणाऱ्या शेतकऱ्याच्या आसू त्यांना दिसणार नाही. जे आत्महत्या करतात त्यांच्याकडे बघा ना. सरकारने मदत दिली, आता ही सरकार मी पूर्णपणे दिली असं म्हणत नाही, मी दावा करत नाही आहे तो, परंतु भरघोस मदत देण्याचा प्रयत्न तरी सरकार करत आहे. आणि आमचे असलेले कार्यकर्ते वैयक्तिक मदतसुद्धा करायच्या मानसिकतेमध्ये आहे. दुःख मोठं आहे, त्याला सावरण्यासाठी या. राजकारण करण्यासाठी येऊ नका. राजकारण करायचं तर तिथं बसून करा. शेतकऱ्याकडं फोटो काढून बाबा कसा तुमचं आणि म्हणून जाऊ नका. 2 तासाच्या दौऱ्याने असं शेतकऱ्याचे आसू पुसल्या जाणार नाही. जर मदत करायची असेल तर अशा वेळेला जेव्हा संकट येतं त्या टायमाला विरोधी पक्षातला असो सत्ताधारातला असो यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे, ही लोकांची अपेक्षा आहे. हे टीका करण्यासाठी फिरतात, आम्ही मदत करण्यासाठी फिरतो. ओके, धन्यवाद सर.